आपण बघताय नमस्कार महाराष्ट्र बातमी नवी मुंबईतनं येतेय। नवी मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामांसंदर्भात आयुक्त तुकाराम मुंडेंनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि त्यामुळे सर्वपक्षीयांच्या विरोधानंतरही त्यांनी आपली कारवाई जी आहे ती कायम असणार असल्याचं नमूद केलेलं आहे। शहरातील अनधिकृत बांधकामं पाडणारच असं तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट केलंय। इकडे सर्वपक्षीयांनी बंद पुकारलाय, ते फार विरोधात आहेत आयुक्तांच्या, मात्र तरी देखील आयुक्तांनी आपला पवित्रा ठाम ठेवलाय। विनायक पाटील आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। विनायक, एकीकडे सर्वपक्षीय एकत्र आलेले आहेत तर दुसरीकडे आयुक्त देखील आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत। काय म्हणतात आयुक्त या संदर्भात? महानगरपालिकेचे आयुक्त आहेत तुकाराम मुंडे यांनी नवी मुंबईतील जे अनधिकृत बांधकाम आहे त्यांच्यावरती कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। विशेषतः गावठाण भागातील जे सध्या जे काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी जे बांधकाम सुरू आहेत, डिसेंबर 2013 नंतरच्या बांधकामावरती कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। मात्र या ठिकाणी जे प्रकल्पग्रस्त आहेत त्याचबरोबर आमदार मंदा म्हात्रे बीजेपी त्यांनी या ठिकाणी विरोध केला आहे। ही जी प्रकल्पग्रस्तांची घरं आहेत ती घरं तोडू नका, जुन्या जी घरं आहेत त्यांच्याच ती जुनी आमची घरं आहेत जी पडायला झालेली आहे त्याच्यावरतीच आम्ही घर बांधत आहोत, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची घरं तुम्ही पाडू नका अशा प्रकारचं त्यांची भूमिका होती। याबाबत त्यांनी आयुक्तांना निवेदन सुद्धा दिलं होतं। मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तोडगा निघायला दिसत नाही, कारण तुकाराम मुंडे यांनी सांगितलं आहे की प्रकल्पग्रस्त जी मूळ गावठाण भागातली जी घरं आहेत त्याच्यावरती पालिका कारवाई करत नाहीये। मात्र गेल्या काही दिवसापासून गावाच्या जे गाव आहेत त्याच्या आजूबाजूला जी बांधकामं सुरू आहेत त्याच्यावरती पालिका कारवाई करणार आहे। या विरोधामध्ये आमदार मंदा म्हात्रे आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी बंदची नवी मुंबई हाक दिलेली आहे। मात्र नवी मुंबईमध्ये बंद सोमवारी करत असाल तरी कारवाई मात्र पालिका सुरूच ठेवणार अशा प्रकारची आपली कडक भूमिका आहे ती तुकाराम मुंडे यांनी आपली कायम ठेवलेली आहे। त्यामुळे सोमवारपर्यंत त्यांना वेळ देण्यात आला होता। ज्यांनी हे बांधकाम केलं आहे त्यांनी सोमवारपर्यंत हे बांधकाम स्वतः पाडवं, नाहीतर मंगळवारपासून परत एकदा महानगरपालिका ही आपली कारवाई धडक पद्धतीने सुरू करेल अशा प्रकारचे तुकाराम मुंडे यांनी भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे आता पाहणं गरजेचं आहे की आयुक्त तुकाराम मुंडे विरुद्ध आता नवी मुंबईतील राजकारणी अशा प्रकारे एक संघर्ष सुरू झाल्याचं दिसून येते। विनायक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।